राजीनामा. माझी तार नाशकास पोचली त्याच दिवशी मुंबईहून टिळक ही नाशकास येऊन पोचले. त्यांना पाहताच भिकूताईने त्यांच्याजवळ 50 रुपये देऊन सांगितले की आत्ताच्या आत्ता राजनांदगावला जाऊन मणीला घेऊन या. तिला भेटून 2 वर्ष झाली. आज सकाळी तिची तार आली आहे आणि आमचीही बदली कोठे लांब होण्याचा संभव आहे. हे 1 तास टिळक निघाले ते राजनांदगावला येऊन पोहोचले. मी माझ्या नित्यनियमाप्रमाणे स्टेशनवर हजर होते. टिळकांना पाहून मला फार आनंद झाला, पण दत्तू कोठे दिसेना. तेव्हा मी कावरी-बावरी झाली. दत्तू कोठे आहे? मामाच्या घरी. का? आपल्याला आता तिकडे जायचे आहे. मी येत नाही. तुझ्या मेहुण्याची बदली दूर होणार आहे. भिकूताईची लवकर भेट होणार नाही म्हणून तिने तुला बोलावले आहे. तिने माझ्याजवळ भाड्याला सुद्धा पैसे दिले आहेत. दिले असतील, पण मला यायचे नाही. तू किती हट्टी आहेस. तुला तुझ्या बहिणीला देखील भेटावेसे वाटत नाही का? किती निर्दयी आहेस तू. मला तुम्ही वाटेल ते म्हणा, पण मी येणार नाही. मग काय करणार? काय म्हणजे मी इथे राहीन. पण मी येतो ना तुझ्याबरोबर. आणि कामाचे काय करणार? राजीनामा देणार. बरं, सामानाची काय व्यवस्था? सामानाकरता पुन्हा येऊ. धरले तर डसते, सोडले तर पळते, अशी स्थिती झाली. कोठेही जाण्याचे झाले की ते सारे सामान आवरून पेट्यात भरून त्यावर माझ्या नावाचे सील करून मी ठेवीत असे. कारण नाही तर टिळक सर्व सामान वाटून टाकीत. अर्थात सीलबद्ध सामान त्यांच्या तडाख्यातून वाचे असे नाही. बहुत करून एखादे गाव सोडले म्हणजे माझी व त्या सामानाची पुन्हा कधी गाठभेट पडत नसे. त्या गावाची सुद्धा भेट होत नसे. मग सामानाचे कसेच काय? किल्ल्यांची मात्र मी नेहमी धनीन असे व अशा किल्ल्या टिळकांच्या मृत्यूपर्यंत 1.5 शेर वजनाच्या घरात साचून राहिल्या होत्या. टिळक म्हणाले, आपण लवकर परत येऊ तेव्हा फार सामान बरोबर घेऊ नको. तरी मी त्यांच्या बॅगमध्ये 2 कोरी लुगडी, 1 फाटकी पासोडी, 1 फुटका तांब्या इतके सामान निघता निघता कोंबलेच. आम्ही दोघांनी राजनांदगावला रामराम ठोकला व आमची गाडी पुढे चालू लागली. नागपूरपर्यंत टिळक मजबरोबर होते, पण नागपूरचे स्टेशन येताच त्यांना तिथल्या एका जरुरीच्या कामाची आठवण झाली. ते मला म्हणाले, तू जा पुढे, मी येतो मागून. मला नागपुरात फार जरुरीचे काम आहे. टिळकाने नेहमीच जरुरीचे कामे निघत ती पुष्कळ वेळेला मला कळत नसत. मी तरी कुठे वाद घालीत बसणार. त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्याप्रमाणे होते. मला एकटीला घेऊन गाडीने नागपूर सोडले. जवळ पैसा, नाकातल्या सुकल्याशिवाय दागिना नाही. दत्तूची बिल्ली मोडून टिळकांना 2 तोळ्याची अंगठी केली होती. तीही त्यांनी कोणाला देऊन टाकली होती व मला हरवली म्हणून सांगितले होते. जवळ तांग्याला सुद्धा पैसे नव्हते. नाशिक स्टेशनवर दुपारी 3 वाजता गाडी आली. नाव लक्ष्मीबाई, अवतार लंकेच्या पार्वतीचा. फाटके लुगडे, नाकात बारीकसे सुंकले, हातात टिळकांचे नाव मोठ्या अक्षरात लिहिलेली बॅग, अशा अवताराने मी स्टेशनवर उतरले. 2 माणसे माझ्याकडे धावू आली. ती माझ्या हातातली बॅग घेऊ लागली. मी घाबऱ्या घाबऱ्या त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. ही अनोळखी माणसे असे काय करतात मला कळेना. ते मला म्हणाले, मावशी, तुम्ही आम्हाला ओळखले नाही. आम्ही पेन्शनकडून तुम्हाला नेण्यासाठी तांगा घेऊन आलो आहोत. भिकूताई दारात माझी आतुरतेने वाट पाहत उभी होती. तांगा येताच तिने मला उतरून घेतले. माझा तो अवतार पाहून तिला फार वाईट वाटले. तिने गहिवरून मला पोटाशी घट्ट आवळून धरले. म्हणे, काय तुझी ही दशा झाली आहे. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यावर माझे अंग धुणे वगैरे होऊन मी जेवायला बसले. जेवून बाहेर येते तो भाऊ गाडी घेऊन आला. म्हणू, दत्तूला फार खोकला येतो, तू चल जलालपुराला. भिकूताई म्हणाली, ने बाबा तिला. सीता निघाली वनवासा, पाठी लागती अवदशा. आईची व मुलाची जवळजवळ 1.25 महिना ताटाटूट झाली आहे. जलालपुरात गेल्यावर दत्तूकडे पाहून मला अतिशय रडू कोसळले. 3ऱ्या दिवशी भिकूताईंकडून जलालपुरास आम्हाला नेण्यासाठी तांगा आला व आम्ही दोघे नाशिकला आलो. आता सर्वांना फक्त टिळकांची काळजी राहिली होती. 7-8 दिवसांनी टिळक आले. मग मात्र आम्ही सर्व निश्चिंत झालो. सर्व आनंदात होतो. पण मला आपली काळजी वाटतेच. पुढे काय करायचे याबद्दल प्रत्येक जण आपल्या परी टिळकांना सल्ला देऊ लागला. घारूमाई म्हणे, टिळक, तुम्ही कीर्तनी करीत हिंडा. मावशीने दत्तू राहतील आमच्याकडे. तुम्ही येऊन जाऊन राहत जा. पेंडसे म्हणत, तुम्ही आता कोठे जाऊ नका. मी जिवंत आहे तोवर तुम्ही सगळे माझ्याजवळ राहा. जेवण खाण माझ्याकडेच होत जाईल. शिवाय खर्चाला मी तुम्हाला दरमहा 25 रुपये देत जाईन. टिळक म्हणाले, मला कोणाचीच ताबेदारी नको. घारूमाईच्या सल्ल्याप्रमाणे मी कीर्तनकार बनतो, पण कीर्तनासाठी लागणारे सामान लागेल ते आणायला मला मुंबईला गेलेच पाहिजे. पेंडसे म्हणाले, एवढ्यासाठी मुंबईला कशाला जायला पाहिजे. मी बाळाला पत्र टाकतो की ताबडतोब तो तुम्हाला पाहिजे ते सर्व सामान पाठवून देईल. पण टिळकांना ती कल्पना पसंत नव्हती. ते म्हणाले, तसे कसे.
हे सामान ज्याचे त्याने आपल्या पसंतीने खरेदी केले पाहिजे. यावर नानासाहेब काय बोलणार ते बिचारे गप्प बसले. चांदोरीचे जहागीरदार त्यावेळी नानासाहेबांच्या घरी उतरले होते. त्यांना एका बाजूस नेऊन नानासाहेबांनी सर्व हकीकत सांगितली व टिळकांना बरोबर नेऊन त्यांचे लक्ष दुसरीकडे लागेल असे करा अशी त्यांना विनंती केली. जहागीरदारांनी पेन्शनची विनंती मान्य केली. टिळक थोड्या वेळाने पेन्शनना म्हणाले, जहागीरदार मला चांदोरीस आपल्याबरोबर चला म्हणतात. पेंडसे म्हणाले, बरे आहे, जा त्यांच्याबरोबर काही दिवस. जाताना टिळकांनी घरच्या प्रत्येक माणसाचा निरोप घेतला. दत्तूला मांडीवर घेऊन त्याचे मुके घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून खळाखळा अश्रुधारा वाहू लागले. सर्वांना वाटले टिळकांना आता पश्चाताप झाला, आता ते संसारात लक्ष घालतील. 10-12 दिवसात चांदोरीहून टिळक परस्पर मुंबईस निघून गेले. म्हणजे टिळकांचा पेन्शनच्या घरचा तो शेवटचा दिवस ठरला. टिळक गेल्यावर जहागीरदारांचे पेन्शना पत्र आले. ते त्यांनी माईसाहेबांना एका बाजूस नेऊन दाखविले. पत्र वाचल्यापासून माईसाहेबांनी बिछाणा धरला तो अगदी शेवटपर्यंत. 2-4 दिवसात पुष्कळशा वर्तमानपत्रातून टिळक ख्रिस्ती झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली.